प्रिय विद्यार्थियों, आज आपण इयत्ता 7वी विषय नागरिक शास्त्र पाठ क्रमांक 4 मूलभूत हक्क भाग 1 पाहणार आहोत। सर्वात प्रथम आपण चॅनलला सबस्क्राइब करून घ्यावे, सोबत बेल आयकॉनचे बटन प्रेस करा। चला मुलांनो, आता आपण पाहूया नागरिक शास्त्र मूलभूत हक्क भाग 1। मुलांनो, चित्रामध्ये दिसत आहे विद्यार्थी शिक्षण हा आमचा हक्क आहे असं म्हणत आहेत। तसाच किमान वेतनाची हमी मिळालीच पाहिजे जो आमचा हक्क आहे असे कामगार म्हणत आहेत। आणि जंगले व वन संपत्तीवर आमचा हक्क आहे असे म्हणत आहेत हे गोरगरीब लोक जे नेहमी कष्ट करत असतात। वर्तमानपत्रात अथवा अन्यत्र तुम्ही असा स्वरूपाचे फलक पाहिले असतील। एखाद्या मोर्चात कशाची तरी मागणी केलेली असते व तो त्यांचा हक्क असल्याचे सांगितले जाते। मुलांनो, आपले सुद्धा काही हक्क आहेत, जसे शिक्षण घेणे। आपल्याला जन्मातच हक्क प्राप्त होतात। जन्मलेल्या प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क असतो। त्याला उत्तम आरोग्य मिळावे म्हणून संपूर्ण समाज आणि शासन प्रयत्न करते। अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यांपासून जर सर्व व्यक्तींना संरक्षण मिळाले तरच व्यक्ती आपल्यातील गुणांचा आणि कौशल्याचा विकास करू शकतील। स्वतःच्या आणि संपूर्ण लोकसमूहाचा विकासासाठी पोषक परिस्थितीची मागणी करणे, त्यासाठी आग्रह धरणे म्हणजे हक्क मागणे होय। संविधानात नमूद केलेले आपले हक्क। मुलांनो, संविधानात काही हक्क आपले नमूद केलेले आहेत, आपल्याला ते माहीत पाहिजे। संविधानात भारतीय नागरिकांच्या हक्कांची नोंद आहे। हे हक्क कोणते आहेत ते पाहूया। सर्वात प्रथम समानतेचा हक्क। कुठला हक्क मुलांनो? समानतेचा हक्क। समानतेचा हक्क। समानतेच्या हक्कानुसार राज्याला भारतीय नागरिकांमध्ये उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, स्त्री पुरुष असा भेद करून कुणालाच वेगळी वागणूक देता येत नाही। कायदा सर्वांसाठी सारखाच असतो। मुलांनो, पहा इथे कायदा सर्वांसाठी कसा आहे? सारखा आहे। म्हणून आपल्याला कुणासोबतही भेद करायचा नाही। समानतेचा हक्क आणखी कोणत्या बाबी येतात आता पाहूया। सरकारी नोकऱ्या देताना शासनाला जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करता येत नाही। आपल्या देशातील पालनाच्या अमानवी प्रथेला कायद्याने नष्ट करण्यात आले आहे। आता मुलांना, आता आपण पाहूया स्वातंत्र्याचा हक्क। संविधानाने दिलेला हा एक अत्यंत महत्त्वाचा हक्क असून त्यात व्यक्तीच्या दृष्टीने आवश्यक असा सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी दिली आहे। नागरिक म्हणून आपल्याला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। शांतपूर्वक एकत्र येण्याची आणि सभा घेण्याचे स्वातंत्र्य आहे। संस्था व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे। भारताच्या प्रदेशात कुठेही फिरण्याची स्वातंत्र्य आहे। भारताच्या प्रदेशात कुठेही वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य आहे। आपल्या आवडीचे उद्योग व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे। आता आपण पाहूया शोषणाविरुद्धचा हक्क। शोषण थांबवण्यासाठी शोषणाला बळी न पडण्याचा, आपले शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा हक्क म्हणजे
शोषणाविरुद्धचा हक्क होय. संविधानाने एकीकडे शोषणविरुद्धच्या हक्कातून पिळवणुकीच्या सर्व प्रकारांवर बंदी घातली आहे, तर त्याचवेळी दुसरीकडे बालकांचे शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतूद केली आहे. त्यानुसार 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मना आहे. कारखाने, खाली यासारख्या ठिकाणी बालकांची नेमणूक करून त्यांच्याकडून काम करून घेता येत नाही. तर हे मुलांनो आहे शोषण विरुद्धचा हक्क. हे सर्व हक्क आपल्याला जाणून घेतले पाहिजे. आता मुलांनो चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत.